प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपल्याला कितीही पैसा द्या, गाड्या द्या, पण आपली लोक फार महत्वाची आहेत आणि माणसं नसतील ना जवळची तर काही नको वाटतं. त्याच्यामुळे हे जे दुःख असतं ना, ह्याला हँडल करण्याचा एक मार्ग म्हणजे हे ते सल कायम राहतो. म्हणजे तुम्ही आता सगळ्यांनीच आपण हे अनुभवलंय. आपले एखादे आजोबा असतात खूप आवडीचे आणि ते जातात आणि मग त्याच्यानंतर जेव्हा एखादं लग्न होतं घरात किंवा कार्य होतं, तर त्यावेळेस असं आपण म्हणतो कोणीतरी म्हणतं, "अरे, आज आजोबा असते तर किती छान झालं असतं ना." सगळ्यांचे डोळे पाणावतात आणि मग आपण त्यांच्या फोटोकडे पाहतो, काही आठवणी काढतो आणि मग नंतर 5 मिनिटांनी काय होतं, "चला चहा आला, चहा आला." सगळेजण नॉर्मल होतात. सो डोळे पुसतात. सो कुठलंही दुःख जे असतं, जे इनेव्हिटेबल किंवा अपरिहार्य, ज्याला आपण रिव्हर्स नाही करू शकत, या दुःखाला त्याचा सल हा आपल्या आयुष्यामध्ये कायम राहणार आहे. तो एक्सेप्टन्स आपल्याला येणं म्हणजे सायकॉलॉजिकली हील होणं. ना की मी कसं त्याला रिव्हर्स करू शकतो किंवा मी असं असतं तर मी म्हणजे कदाचित हे झालं नसतं जर मी हे केलं असतं तर. हे थॉट्स